तर आज आपण फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे काय पाहणार आहोत. फंडामेंटल ॲनालिसिस याच्यावरून आपल्याला कंपनीचं आरोग्य समजतं. आपण काय खरेदी करणार आहे, कोणती कंपनी खरेदी करणार आहे, तीच का कंपनी खरेदी करणार आहे, याच्यासाठी आपल्याला फंडामेंटल ॲनालिसिस करावं लागतं. टेक्निकल ॲनालिसिसवरून आपल्याला परिणाम समजतो. मागणी आणि पुरवठानुसार तेजी, मंदी आणि स्थिर बाजार हा जो परिणाम आहे तो टेक्निकली समजतो. आणि ज्याप्रमाणे एखाद्या डॉक्टरला रक्त आणि लघवी तपासण्यानंतर त्याच्यातील घटकांचा परिणाम लक्षात येतो, ते टेक्निकल ॲनालिसिस असतं. आणि त्यानंतर ते डॉक्टर त्यांचा जो वैद्यकीय अनुभव आहे त्याच्यावरून त्या पेशंटला काय झालेलं आहे, कोणतं व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे हे तपासतात. त्या पद्धतीनं कंपनीच्या सुद्धा आरोग्याचं आपल्याला रेशोवरून, कॅश फ्लोवरून निदान करता येतं. याच्यासाठी आपल्याला इंट्रिन्सिक व्हॅल्यूमध्ये संख्यात्मक विकास आणि गुणात्मक विकास पाहावा लागतो. समजा एखाद्या शाळेतील विद्यार्थी आहे, त्याला 90% मार्क्स मिळालेले आहेत, म्हणजे तो हुशार आहे, हा त्याचा संख्यात्मक विकास आहे. त्याचबरोबर तो विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतो, छानशी चित्र काढतो, शिक्षकांचा आदर करतो, वेळेचं पालन करतो, खोटं बोलत नाही, अशा प्रकारचे त्याचे काही चांगले गुण आहेत. आपल्या महाराष्ट्रात असे अनेक उदाहरणं आहेत की कित्येक हुशार मुलांनी सुद्धा आत्महत्या केल्या आहेत, की त्यांना अगदी 1-2% मार्क अपेक्षेपेक्षा कमी पडले. 90% मार्क आहेत तरी सुद्धा थोडीशी कमी मार्क पडले आणि काहीतरी त्यांच्या मनामध्ये टेन्शन आलं आणि त्यांनी आत्महत्या केली. याचा अर्थ असा झाला की त्या मुलाचा भावनिक विकास झालेला नाही. त्याचबरोबर शारीरिक विकास, ह्याच्यामध्ये तो दररोज व्यायाम करतो का, त्याचं आरोग्य कसं आहे, अशा पद्धतीनं पाहिलं जातं. तशाच पद्धतीनं इंट्रिन्सिक व्हॅल्यूमध्ये कंपनी दर वर्षाला त्या कंपनीची विक्री वाढत आहे का, त्याच्यानंतर दर वर्षाला त्या कंपनीचा नफा वाढत आहे का, त्या कंपनीच्या नफ्यामध्ये वाढ झालेली आहे, त्या कंपनीनं दरवर्षी आपल्या शेअर होल्डरला डिव्हिडंड दिला आहे का, त्यानंतर सगळा नफा त्याने डिव्हिडंडमध्येच वाटून टाकला आहे का, आपल्या कंपनीची भविष्यामध्ये वाढ व्हावी त्याच्यासाठी आपण काहीतरी रिझर्व्ह ठेवलं पाहिजे, त्याला मराठीमध्ये गंगाजळी असं म्हणतात, त्या गंगाजळीमध्ये दर वर्षाला त्यांनी वाढ केली आहे का. तर अशा प्रकारे आपल्याला तो संख्यात्मक विकास समजून घ्यावा लागतो. आणि गुणात्मक विकास म्हणजे काय, तर गुणात्मक विकास म्हणजे त्या कंपनीची स्थापना कधी झालेली आहे, त्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर कोण आहेत, त्या डायरेक्टरवर काही दंडात्मक कारवाई झाली आहे का, त्या कंपनीचं आणि त्यांच्या कामगारांचं संबंध चांगले आहेत का, कामगार सतत संप करत आहेत, अशा प्रकारे त्या कंपनीचे गुण पाहायचे आहेत. त्याचबरोबर फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये अजून एक महत्त्वाचा भाग पाहिला जातो, त्या संपूर्ण देशाच्या आर्थिक आणि राजकीय घडामोडी याचा सुद्धा परिणाम त्या संपूर्ण देशावर होत असतो. उदाहरणार्थ आपल्या भारतामध्ये बाबरी मस्जिद प्रकरण झालं, कारगिलचे युद्ध आहे, किंवा वर्ल्ड ट्रेड सेंटरवर विमान हल्ला झाला, त्याच्यानंतर 2008 साली सब प्राईम क्रायसिस, याच्यावरून महामंदी आली, म्हणजे ह्याचे संपूर्ण जगावर पडसाद उमटले. तर थोड्याफार प्रमाणामध्ये त्या उद्योगावर, विशिष्ट उद्योगावर, कंपनी ही उद्योगाच्या कळपातलं मेंढरू असतं किंवा त्या सेक्टरचा एक भाग असतो. विशिष्ट गोष्ट घडल्यानंतर एखाद्या उद्योगावर परिणाम होतो. समजा एखादी क्रूड ऑइलची संबंधित कंपनी आहे आणि ती इराकमध्ये युद्ध सुरू झालं, अर्थातच क्रूड ऑइल ह्या उद्योगावर परिणाम झाला, म्हणून त्याच्या कंपनीवर सुद्धा परिणाम होणार असतो. म्हणून गुणात्मक विकासामध्ये संपूर्ण देशाचा जर राजकीय स्थैर्य असेल तर त्याचा राजकीय स्थैर्यामुळे सुद्धा त्या कंपनीचा वाढ आणि विकास चांगला होत असतो. त्यानंतर ती कंपनी कोणत्या उद्योगामधली आहे, उदाहरणार्थ साखर उद्योग आहे,
आता साखर उद्योग हा थोडा सिजनेबल आहे, 6 महिने साखर कारखाने बंद असतात आणि आता आपण दुसरी कोणती एखादी कंपनी घेतली तर काही कंपन्यांचं उत्पादन रेग्युलर चालू असतं, म्हणजे ती कंपनी कोणत्या उद्योगामधली आहे. उद्योगालाच इंग्रजीमध्ये इंडस्ट्री किंवा सेक्टर असे म्हणतात. साखर उद्योग, कापड उद्योग, शेती उद्योग, रंग उद्योग, अशा प्रकारे उद्योग सुद्धा पाहायला पाहिजे. त्यानंतर गुणात्मक विकासामध्ये त्या कंपनीच्या विस्ताराच्या काही योजना आहेत का, आगामी काळात ती कंपनी IPO आणणार आहे का, तिच्या नवीन ब्रँचेस काढणार आहे का, या सर्वांचा समावेश होतो. संख्यात्मक आणि गुणात्मक विकास तपासण्यासाठी आपल्याला कंपनीचं बॅलन्स शीट पाहावं लागतं. बॅलन्स शीट मध्ये ॲसेट्स, लायबिलिटीज, एक्सपेन्स, इन्कम या गोष्टी तपासाव्या लागतात. म्हणजे त्या कंपनीला कर्ज किती आहे, त्या कंपनीचं मालमत्ता किती आहे, उत्पन्न आणि खर्च हे का वाचायला आपण शिकलं पाहिजे बॅलन्स शीट. तर याच्यावरून तुम्हाला रेशो काढता येतात आणि रेशोवरून तुम्हाला अर्थ समजतो. आता जाता जाता एक उदाहरण देतो. इन्व्हेंटरीज. बॅलन्स शीट वरून आपण काय समजून घ्यायचं आहे आणि कशासाठी समजून घ्यायचं बॅलन्स शीट. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट का समजून घ्यायचं, तर उदाहरण देतो. एक इन्व्हेंटरीज हा शब्द आहे. आता आपण पण कंपनीचं 5 वर्षाचं रेकॉर्ड तपासलं आणि त्याच्यामध्ये इन्व्हेंटरीचा डाटा दर वर्षाला काही कोटीमध्ये वाढत आहे. 10 कोटी, 20 कोटी, 25 कोटी, 35 कोटी दर वर्षाला इन्व्हेंटरी वाढत आहे. याचा अर्थ काय झाला, इन्व्हेंटरी म्हणजे कंपनीकडे कच्चा माल पडून आहे परंतु पक्का मालात रूपांतर झालेलं नाहीये. म्हणजे उदाहरणार्थ साखर कारखाना आहे, तर कारखान्यामध्ये ऊस खूप मोठा पडून आहे परंतु त्याचं साखर तयार झालेलं नाही. एखादा कापड उद्योग आहे, त्या ठिकाणी सूत भरपूर खरेदी झालेली आहे परंतु त्याचं कापडातच रूपांतर झालेलं नाही. म्हणजे खरेदीचा विभाग आणि मॅन्युफॅक्चरिंग विभाग, प्रोडक्शन विभाग यांच्यामध्ये मेळ नाही, म्हणजे त्या कंपनीचं मॅनेजमेंट चांगलं नाही. हे आपल्याला इन्व्हेंटरी हा शब्द बॅलन्स शीट मध्ये त्याचे अंक पाहिल्यावर लक्षात आला. म्हणून आपण बॅलन्स शीट समजून घेतला पाहिजे. बॅलन्स शीट वरून आपल्याला कॅश फ्लो समजतो. आता ॲसेट मध्ये कंपनीनं जे काही उत्पन्न मिळवलेलं आहे त्याच्यातील काही भाग त्यांनी रिझर्व्ह ठेवला, काही भाग डिव्हिडंड साठी दिला आणि काही भाग त्यांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून वापरला. आता समजा एखाद्या कंपनीने 100 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट केले. आता त्यांच्याकडे पैसे पडून आहेत परंतु त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली, काही शेअर घेतले, सरकारी योजनेमध्ये पैसे गुंतवले, तर त्याचं त्यांना इन्कम सुरू झालं. मग आपल्या लक्षात येतं की ह्या कंपनीकडे गुंतवणूक करण्यासाठी पैसे शिल्लक आहेत, म्हणजे ह्या कंपनीचं आरोग्य चांगलं आहे. आपण ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हे उदाहरण घेतलेलं आहे की फंडामेंटल अनालिसिस मध्ये बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट का तपासण्याची गरज आहे. तर अशा प्रकारे कंपनीचा संख्यात्मक आणि गुणात्मक विकास म्हणजे त्या कंपनीचं फंडामेंटल, का शेअर खरेदी करायचा, काय खरेदी करायचं या प्रश्नाचं उत्तर तपासायचं असेल तर आपल्याला फंडामेंटल अनालिसिस करावं लागेल. आणि मी शेअर केव्हा खरेदी करू, त्याच्यामध्ये एंट्री कधी घेऊ, त्याच्यातून एक्झिट कधी होऊ आणि स्टॉप लॉस कोणत्या ठिकाणी लावायचा हे समजून घ्यायचं असेल तर टेक्निकल अनालिसिस करावं लागेल.